दत्तक घराण्याचे अथवा बुडीत घराण्याचे देव देव्हाऱ्यात पूजू नये, त्याने दारिद्र्य मागे लागते. भगवान शंकराची मूर्ती अथवा प्रतिमा देव्हाऱ्यात पूजू नये. महादेवांची पिंडी ठेवल्यास हरकत नाही. पिंडी शक्यतो अंगठ्या एवढीच असावी. तसेच पिंडीचे निमुळते टोक उत्तरेकडे ठेवावे. शंख असल्यास शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे असावे. सांसारिक व्यक्तीने देव्हाऱ्यात मारुतीची पूजा करू नये आणि शनिदेवाची तर अजिबात करू नये. त्याने सर्व जीवन कष्टमय होते. देव्हाऱ्यात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध आहे. घरात विचित्र अनुभव येतात. देव्हाऱ्यात गायत्री मातेची पूजा करू नये. वाटल्यास तिचा फोटो देवघरात उंचावर लावावा. देव्हाऱ्यात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीला समांतर मांडावीत. देवघरामध्ये पाण्याचा कलश असल्यास तो नेहमी ताटलीत अथवा तांदळाच्या राशीवर ठेवावा. थेट जमिनीवर ठेवू नये, त्याने वास्तुदोष होऊ शकतो. देव्हाऱ्यात भग्नावस्थेतील, तडा गेलेले, फाटलेले, जीर्ण झालेले देवांचे टाक, फोटो, प्रतिमा तसेच देवांच्या मूर्त्या असू नयेत. असल्यास लवकरात लवकर त्यांचे योग्य प्रकारे पाण्यात विसर्जन करावे. देवपूजेसाठीचे आसन अथवा जपमाळ इतरांना वापरण्यास देऊ नये.